भाजपकडून छत्रपती संभाजीनगरच्या सांस्कृतिक मैदानावर शुद्धीकरण। महाविकास आघाडीची सभा झालेल्या मैदानावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण। संजय शिरसाटांच्या विरोधात सुषमा अंधारे आक्रमक। शिरसाटांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल। उदय सामंत यांच्या बोटीला अपघात। चालकाचं बोटीवरचं नियंत्रण सुटल्यानं बोट खांबाला धडकली। सुदैवानं कुणालाही दुखापत नाही। राहुल गांधी यांच्या जामिनाला मुदतवाढ। येत्या 13 एप्रिलला होणार पुढची सुनावणी। पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारण्याची पुराव्याच्या अभावी होणार मुक्तता। 20 कोटींची खंडणी मागितल्याचं प्रकरण। दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांच्या अर्जावरची सुनावणी तहकूब। 10 एप्रिलला पुढची सुनावणी। कदम सध्या न्यायालयीन कोठडीत। कोल्हापूरच्या बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये ट्रस्टींच्या नेमणुकीवरून तुफान राडा। माजी अध्यक्ष आणि सरपंचांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी। भावी डॉक्टर तरुणीला भरधाव पाण्याच्या टँकरनं चिरडलं। छत्रपती संभाजीनगरच्या 23 वर्षीय दीक्षा काळेचा अपघाती मृत्यू। क्रांती चौक पोलिसात गुन्हा दाखल। दोन मित्रांची एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या। हातकणंगले तालुक्यातल्या नवे पारगाव इथल्या घटनेनं खळबळ। आणि IPL 2023च्या पहिल्याच आठवड्यात जिओ सिनेमावर प्रेक्षकांच्या उड्या। रेकॉर्ड ब्रेक 147 कोटी प्रेक्षकांनी जिओ सिनेमावर लुटला IPL पाहण्याचा आनंद।